नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी सभागृहातून आहे. विधानसभेत आज ओबीसी विधेयक मंजूर झालंय. मध्य प्रदेशच्या धर्तीवर कायदा करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तारखा ठरवणं, प्रभाग रचना करणं हे अधिकार कायद्याद्वारे राज्य सरकारनं स्वतःकडे घेतलेत. ओबीसी विधेयकाचा मसुदा ठरवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, ज्येष्ठ मंत्री आणि अधिकाऱ्यांची सकाळी बैठक झाली आणि त्यानंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे. अखेर विधानसभेमध्ये हे विधेयक मंजूर करण्यात आले. आरक्षणाशिवाय आता निवडणुका घेणार नाही हे स्पष्टपणे आता सरकारकडून सांगण्यात आलेलं होतं आणि या ओबीसी आरक्षण विधेयकाच्या नंतर तो मार्ग अखेर मोकळा होणार आहे. ओबीसींचं राजकीय आरक्षण हे धोक्यात आलेलं होतं सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या नंतर आणि आता प्रभाग रचनेचे अधिकार हे राज्य सरकारकडे आलेत. निवडणूक आयोगाशी चर्चा या संदर्भात केली जाणार आहे. 1994 पर्यंत अधिकार राज्याकडेच होते, पण ते नंतर निवडणूक आयोगाकडे गेले. पण सध्याची जी अभूतपूर्व अशी कोंडी निर्माण झालेली आहे ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भातली, कारण सुप्रीम कोर्टामध्ये हे सगळं प्रकरण सुरू होतं. सुप्रीम कोर्टानं आधी याबद्दल तोडगा काढण्याच्यासाठी काहीसा रिलीफ दिलेला होता, पण पुन्हा सुप्रीम कोर्टानं आयोगाचा जो डेटा आहे तो डेटा नाकारला आणि त्यामुळे ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या शिवाय या निवडणुका होतील असं त्यांनी स्पष्ट केलेलं होतं. ओबीसी आरक्षण विधेयक आज मंजूर झालं. त्यावर नाना पटोले यांनी काय प्रतिक्रिया दिली जाणून घेऊयात. आनंदाची बाब आहे. आज एकमताने ओबीसीच्या आरक्षण राहूनच या निवडणुका हव्या त्या पद्धतीचं एक बिल विधानसभेत जे मंजूर झालेलं आहे त्याचा आनंदच व्यक्त करतो. परंतु राज्य सरकारला याचा काय फायदा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरती याचा काय परिणाम होतो? काही फरक होणार नाही. सगळ्या स्तरातल्या लोकांना, सगळ्या जाती धर्माच्या विशेष करून सगळ्या जातींना या ठिकाणी संधी मिळावी, मागास जातींना संधी मिळावी हा उद्देश आहे. त्याला राज्य सरकारचा फायदा हा असं म्हणता येणार नाही. पण वेळेवरती होतील का स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका? बिलकुल थोडाफार उशीर होईल. विधानभवन परिसरामध्ये छगन भुजबळ बोलतायत. आपण थेट जातोय. जाऊ का? असं आहे की आज हे जे ओबीसीचं आरक्षणाच्या संदर्भामध्ये ज्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत, एम्पिरिकल डाटा अमुक तमुक या सगळ्याच्या बाबतीमध्ये, आणि हीच परिस्थिती मध्य प्रदेशवर सुद्धा निर्माण झाली होती. तर मध्य प्रदेशने सुद्धा अध्यादेश काढला होता आणि अध्यादेश काढून इलेक्शन कमिशनकडे असलेले काही अधिकार हे मध्य प्रदेशने आपल्याकडे घेतले होते, सरकारकडे घेतले होते. त्याच धर्तीवर इथे महाराष्ट्रात सुद्धा खरं म्हणजे 92 पर्यंत हे सगळे अधिकार सरकारकडे होते आणि 92 नंतर हे सगळे अधिकार आपण निवडणूक आयोगाला दिले होते. तर त्या संदर्भामध्ये पुन्हा एकदा विचार करून आज सकाळी अजितदादा पवार, त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस, दरेकर, आशिष शेलार, विखे पाटील, हे एकनाथजी शिंदे, मी स्वतः होतो, मुश्रीफ साहेब होते, अनेक मंत्रीसुद्धा होते आणि आम्ही एकमेकाने ठरवलं की हे वॉर्ड रचना, विभाग रचना आणि आरक्षण कुठे कुठे होऊ शकतं या सगळ्यांची माहिती जी इलेक्शन आयोग गोळा करत होतं ती माहिती आता शासन गोळा करील आणि शासनाने ही सगळी माहिती गोळा करून ती निवडणूक आयोगाकडे आम्ही देऊ आणि त्याच्यावर निवडणूक आयोग फायनल डिसिजन घेईल आणि त्याच्यानंतर निवडणुका कंडक्ट करील, निवडणुका ते घेतील. आतापर्यंत जे काही काम झालेलं आहे त्या कामाला या अध्यादेशान्वये स्थगिती देण्यात आलेली आहे. वॉर्ड रचना होईल. आता पुन्हा एकदा जे आहे हा सगळा अभ्यास जो आहे आणि कार्यक्रम राबवण्यात येईल.
दरम्यानच्या काळामध्ये बांठिया साहेब जे आपले मुख्य सचिव होते आणि सेन्सस कमिशनमध्ये सुद्धा त्यांनी अनेक वर्ष काम केलेले आहेत ते आहेत आणि त्याच्यानंतर दुसरे काही जे रिटायर्ड झालेले सेक्रेटरीज आहेत, महेश झगडे आहे, चंद्रकांत दळवी आहेत, आणखीन परिहार वगैरे अशी 2-4-5 नावं आणखीन आहेत. त्यातले काही लोक घेऊन आणि टाटा कन्सल्टन्सीची काय मदत घेऊन आणि त्याचबरोबर IIPSचे जे इंटरनॅशनल इंडियन पॉप्युलेशन सेंटर यांचे अधिकारी घेऊन एक कमिटी स्थापन करून हा एम्पिरिकल डाटा जो आहे हा 1-2 महिन्यामध्ये ताबडतोब कसा आपल्याला गोळा करता येईल आणि पुन्हा आपल्याला सुप्रीम कोर्टामध्ये कसं जाता येईल त्यासाठी हा दुसरा भाग जो आहे आपण तोही निर्माण ताबडतोब करतो आहोत आणि त्यांचंही काम ताबडतोब आपण सुरू करतो आहोत. आणि यासाठी जे आहे खालच्या विधानसभेमध्ये सुद्धा विरोधी पक्ष आणि शासकीय पक्ष दोघांनी शांत राहून दोघांनी एकमताने हे दोन्ही एकतर नगरविकासचा एक आहे आणि एक ग्रामविकासचा आहे. हे दोन्ही ठिकाणी हा कायदे सेम आहेत परंतु विभाग वेगवेगळे आहेत. हे दोन्ही बिलं पास केली आणि नंतर विधान परिषद गेल्यानंतर विधान परिषदेमध्ये सुद्धा ती पास करण्यात आली. त्याबद्दल विरोधी पक्षांसहित सर्व आमदारांचं OBC तर्फे जे आहेत आम्ही अभिनंदन करतो. अब्दुल साहेब, या दोन्ही प्रक्रिया सायमल्टेनियसली चालवायला तुमच्याकडे येतील त्यामुळे कोणताही असंवैधानिक प्रश्न निर्माण होणार नाही. आणि जर कोर्टात तुम्ही गेलं तर हे चॅलेंज होईल असाही प्रश्न. अच्छा, लोकशाहीमध्ये तुम्ही काही केलं तरी कुणाला जायचं असेल तर ते कोर्टात जातील परंतु याच्यामध्ये निवडणूक आयोगाचे अधिकार आपण घेतलेले नाही. जी काही तयारी करायची आहे, अभ्यास करायचा आहे ते आपण करणार आहोत आणि त्यांच्याकडेच देणार आहोत आणि निर्णय त्यांनीच घ्यायचा. अंतिम निर्णय निवडणूक आयोगाचाच राहणार आहे. त्यांच्यामुळे त्यांच्या अधिकारामध्ये काही कमी पडत नाही. अब्दुल साहेब, या दोन्ही प्रक्रिया चालवायला म्हणजे एकीकडे प्रभाग रचना आणि दुसरीकडे एम्पिरिकल डेटा या दोन्ही यंत्रणा एका वेळेला सायमल्टेनियसली चालू असतील तर याला किती कालावधी लागू शकतो असं आपल्याला वाटतं? मला असं वाटतं की एकदा या चीफ सेक्रेटरीची कमिटी जे आपण नेमले तर 2-3 महिन्याच्या कालावधीमध्ये हे काम जे आहे सहज पूर्ण होऊ शकतं. या विधेयकामुळे राज्य सरकार निवडणुकीची तारीख ठरवू शकेल. राज्य सरकार ते ठरवणार नाही पण राज्य सरकार फक्त ही सगळी तयारी झाल्यानंतर त्यांना कळवी त्याच्यानंतर निवडणूक आयोगच ती तारीख ठरवेल. हिंदी में जानना चाहेंगे कि आज जिस तरीके का विधेयक आया कि विभाग रचना को स्टे दिया गया और नए तरीके से पुनर्रचना करने का फैसला किया गया, इससे एम्पिरिकल डेटा इकट्ठा करने के लिए सरकार को कितना वक्त मिलेगा और दोनों चीज़ें कैसे? ऐसा है कि मध्य प्रदेश गवर्नमेंट ने जो किया वैसे ही उसी राह पर चलकर आज महाराष्ट्र सरकार ने भी जो है कुछ अधिकार हे जो चुनाव कमीशन के पास थे वो अपने पास लिए हैं. मगर ये ध्यान में रखने की बात है कि 1992 के पहले ये सारे अधिकार जो है सरकार के पास ही थे. 92 में अधिकार जो है महाराष्ट्र सरकार ने सारे के सारे इलेक्शन कमीशन को दिए थे. और आज भी जो दो बिल जो पास किए हैं, 2 विधेयक पास किए, उसमें क्या कहा है कि सरकार जो है ये सारा जो डाटा जो है कहाँ कितना पॉपुलेशन है, कितने वार्ड कहाँ बन सकते हैं, कहाँ आरक्षण के लिए जो है परिस्थिति कैसी है, ये सारा अभ्यास का पूरा फिर से जो है अभ्यास करेगी और वो सारा डाटा ये इलेक्शन कमीशन को देगी. तर घटना तज्ञ उल्हास बापट यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे जाणून घेऊयात. मात्र यासाठी दिलेली जी मुदत असते त्याच मुदतीमध्ये जर ही प्रक्रिया पूर्ण झाली नाही तर मग पुढे काय? नाही ते एक लक्षात घ्या की ही निवडणुकीला 2-3 महिनेच राहिलेले आहेत. त्याच्यात निवडणुका घ्याव्या लागतील. एम्पिरिकल डेटा करता तुम्ही वर्ष घ्या, 2 वर्ष घ्या, किती वेळ घ्या, ती जी ट्रिपल टेस्ट सुप्रीम कोर्टाने सांगितलेली आहे त्याप्रमाणे तो डेटा गोळा करून तुम्हाला तो सादर करावा लागेल आणि मग OBC रिझर्वेशन मिळू शकेल. पण ते पुढच्या निवडणुकांमध्ये, आत्ताच्या नाही. बरं, मग हे जे काही आता पालिका आणि ZP निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता जी बोलली जाते ते खरंच शक्य आहे का? मला वाटत नाही की हे इलेक्शन कमिशन मान्य करेल किंवा सुप्रीम कोर्ट मान्य करेल.
या विधेयकानंतर काही अधिकार राज्य सरकारकडे येतील, मात्र काही अधिकार हे निवडणूक आयोगाकडे असणारच आहेत. त्यामुळे जर निवडणूक आयोगाला अत्यंत स्वच्छ शब्दात म्हटलेलं आहे की त्यांच्याकडे सुप्रिंटेंडन्स, डायरेक्शन आणि कंट्रोल सर्व निवडणुकींचा हा निवडणूक आयोगाकडे असतो. त्याची सत्ता काढून घेता येणार नाही. इंडिपेंडंट निवडणूक आयोग हा सुद्धा लोकशाहीचाच भाग आहे. त्यामुळे त्याचीही सत्ता कमी करता येणार नाही. बरं, म्हणजे आज मंजूर झालेल्या विधेयकाचा फारसा काही परिणाम किंवा फायदा होणार नाही असंच दिसतंय. नाही, आता याला जर का कोणी चॅलेंज केलं तर मला असं वाटतं की ते सुप्रीम कोर्टामध्ये टिकणार नाहीये, ते अनकॉन्स्टिट्यूशनल. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. एक महत्त्वाची बातमी, उद्या दुपारी 4 वाजता संजय राऊत हे पत्रकार परिषद घेणार आहेत. शिवसेना भवनमध्ये ते पत्रकार परिषद घेणार असून या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ते नवा काय गौप्यस्फोट करणार याची उत्सुकता लागलेली आहे. कारण काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपण एक महत्त्वाची घोषणा करणार असल्याचं आणि माहिती सांगणार असल्याचं त्यांनी या आधीच जाहीर केलं होतं. तर संजय राऊत यांनी तसे संकेत दिलेले होते आणि अखेर आता संजय राऊत उद्या दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून नेमकं सेना भवनातून संजय राऊत कुणावर आरोपांच्या फैरी झाडतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. कारण सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यातला राजकीय संघर्ष टोकाला पोहोचलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यात फोनवरून चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 50 मिनिटं चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी युक्रेनमधील बदलत्या परिस्थितीवर चर्चा केली. राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी पंतप्रधान मोदींना युक्रेन आणि रशियन संघामधला वाटाघाटीच्या स्थितीची माहिती दिली. तसंच युक्रेनमधील भारतीयांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासंदर्भात सुद्धा या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं कळतंय. बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.